जेव्हा जेव्हा व्यक्तीला आयुष्यामध्ये थांबल्यासारखं वाटतं ना, स्टक झाल्यासारखं वाटतं, त्यावेळी एक गोष्ट कॉमनली व्यक्ती काय करते माहितीये का? जबाबदारीच घेत नाही. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत त्याचं खापर किंवा त्याचा जो ब्लेम आहे तो आपल्या जवळच्या व्यक्ती, मोस्ट ऑफ द टाइम पालक, त्यांच्यावर टाकून मोकळी होते. म्हणजे मी आत्ता असा का आहे, मला असं वातावरण मिळालं, मी असा का आहे, माझ्या पालकांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही, मला या गोष्टी पुरवल्या नाही, माझ्यासाठी पैसा ठेवला नाही, वगैरे अशी अनेक कारणं असतात जी सोपी असतात जबाबदारी घेण्यापेक्षा, आणि हे माणूस करतो, पण त्यामुळे फायदा तर काहीच होत नाही. आपण आहोत तिथेच राहतो, आयुष्यात पुढे जात नाही. आयुष्यामध्ये माणूस पुढे तेव्हाच जाणार जेव्हा आपण आहोत त्याची जबाबदारी आपण स्वतःवर घेऊ. मी आत्ता जो काही आहे माझ्या निर्णयांमुळे आहे. जरी माझ्या बाबतीत परिस्थिती विपरीत असली तरी त्या त्यावेळी मी ठराविक पावलं उचलायला हवी होती, जी मी उचलली नाही. कारण शेवटी आपल्यासाठी आपणच उभे राहणारो असतो. त्यामुळे आपण दुसऱ्यांना दोष देऊन नाही चालत, की मी आत्ता असा आहे तर मी असा का आहे. नाही, आपल्यामुळेच आपण आत्ता असे आहोत. आपण चुकीचे निर्णय घेतले, आपण पाऊल उचललं नाही, हा पण आपला एक चुकीचा निर्णय असतो. पण हे ऍक्सेप्ट कोण करणार? आणि ऍक्सेप्ट नाही केलं तर आपण पुढे कसं जाणार? या गोष्टी समजायला पाहिजे.